नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो माळेवाडी या गावात. या गावातील सम्राटनं यंदाच्या पुसेगाव हिंदी केसरी मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला आहे. तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊयात आणि त्याचा प्रवास जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. रोहित सिद्धनाथ अडसूळ. गाव कुठलं आपलं? माळेवाडी. म्हणजे जे माऊलींचं पहिलं उभं रिंगण होतं त्या तरडगावच्या शेजारी तुमचं गाव आहे. हा, तरडगावच्या शेजारी. काय सांगाल त्या दिवशीचं नियोजन कसं झालेलं? नियोजन आपलं लिंबूत मधून पायरा चालता. हे मामा येतात, त्यांना नियोजन केलं. मग ते नियोजन झालं आपलं. काय सांगाल मामांविषयी, काय सांगाल? म्हणजे नियोजन थोडं इकडं तिकडं व्हायचं त्याच्यामुळं, आणि मोठ्या मैदानातला गुलाल त्या दिवशी आपल्याला गावलाचा. काय सांगाल त्याच्याविषयी, काय सांगाल? कशी साथ दिली त्याच्यानं? त्याच्यानं भरपूर साथ दिली आपल्याला. कशी पळली गाडी? गटाला कितव्या गटात होती? 66व्या गटात पहिली 3 नंबर तासावर, 4 नंबर तासावर, आणि सेमीफायनल 3 मध्ये पळालो आम्ही. आणि तेव्हा कुठला तास होता? 3 नंबर तास होता. म्हणजे ते गटाचं पण 3 नंबर तास, गटाला 4 नंबर तास आणि सेमीला 3 नंबर तास, तासावर पळालो. आणि फायनलला 2 नंबर तासावर. काय झालेलं फायनलला नक्की? म्हणजे कुठं हे झालं थोडंफार? नाही, गाडी पळत होती चांगली. अचानक पुढं काय समजत नाही काय झालं. सोन्या दादा काय सांगाल? काय कशी गाडी आणली त्या दिवशी? गाडी चांगलीच हाणली. गटाला काय स्पीड लागलेलं काय गटाला सांगा? आमची सुट्टी नाही नीट झाली. गटाला आम्ही लेट सुट्टी झाली आणि गटाला सामना झाला. सीमेला तिसऱ्या सीमेत पावलो. सीमेला सुट्टी बिट्टी चांगली झाली, गाडी बी चांगली पळाली आणि सीमेत सगळ्या चांगल्याच गाड्या होत्या. पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही फायनलला गेलेला? हो, पहिल्यांदाच. पहिलंच वर्ष असेल यंदाचं. पुशेगावचं. काय आनंद काय होता? आनंद काय गगनात नावत नव्हता. कुणाला भेटलं आणि ते आपल्याला भेटलं, हे आपलं भाग्यच म्हणायचं. एक सेवागिरी महाराजांचा आशीर्वादच आनंद इतका होता की गाडीवर तुम्ही एकटंच जल्लोष करत होता. आता हा काय तो आनंद म्हणजे कुणाला भेटत नाही, आपल्याला भेटला ते म्हणजे हेच भाग्यच लागलं आपलं. पण एकट्याच एवढं फायनलला, म्हणजे यंदाचं फायनलला गाडीवर बसायचं पण तुमचं पहिलं वर्ष होतं? हो, पुशेगावला हे पहिलेच वर्ष. म्हणजे मागच्या वर्षी पण गाड्या गटपास केलेल्या, मागच्या वर्षी- ह्या वर्षी पण हा. गटपास केलेल्या, हा, गटपास केलाय. पण ही गाडी फायनलला होती. फायनलला गेल्या वर्षी हाणल्या गाड्या, पण गेल्या वर्षी काय गावला नाही, पण ह्या वर्षी गावला, गुलाल गावला. या क्षेत्रातलं सगळ्यात बारकं ड्रायव्हर तुम्हीच हो असता. हो. म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्तिमान. कीर्तिमान. काय सांगाल एवढ्या वर्षात कसं काय अनुभव आला? काय एवढ्या वर्षात चांगलाच अनुभव झाला. म्हणजे गाडी बी आता नाव बी चांगलं झालं एवढ्या वर्षात 25 मध्ये, 2025 मध्ये. आणि जे नावासमोर हिंदी केसरी ती स्वप्न होतं, हिंदी केसरी लागाव, ती लागलं आपल्या नावामुळं. आणि या सम्राटमुळे तुमच्या नावासमोर हिंद केसरी हो, लागले. सम्राट. सम्राट आणि तेजस. त्याच्यामुळे. काय सांगाल त्या दोघांविषयी? काय सांगाल? नाही, गाडी चांगली होती. सम्राट काय पोहतोच पहिल्यापासून, पायऱ्याला अडचण खूप येत होती. माणसं पैर झालेलं तोडायचं, कुठं अडचणी यायच्या. आणि त्याच्याविषयी म्हणजे ते चांगलाच पोहतो पहिल्यापासून. त्याचं तसंच आहे, अंधारातच बैल येते बी. सम्राटची लहानपणापासून गाडी तुम्हीच हाणताय, म्हणजे त्यांना म्हणजे दादा पण दुसरे ड्रायव्हर कोण बसवत पण हो, नाहीत. हो. काय सांगाल? म्हणजे एक मालकांचा विश्वास आहे तुमच्यावर? हो, मालकांचा विश्वास आहे, मामाचा विश्वास आहे, सगळ्या म्हणजे आमच्या टीमचा विश्वास माझ्यावर. म्हणजे तुम्ही जर नसाल, एखाद्या अड्ड्याला यायचं हो. नसेल, म्हणजे तुम्ही नसाल तर ते बैल पण घेऊन जात नाही. नाही. काय सांगाल त्यांच्याविषयी? त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्या मत एवढे दिवस दिसलेत मला आज. नियोजन कसं लावलेलं त्या दिवशी? नियोजनाचं बोलायचं झालं तर सम्राट पहिल्यापासून चांगल्याच बैलांच्यात पळलेला आहे. आणि कसं थोडेफार दिवस खालीवर होतात नाही का, मध्यंतरीचा काळ जरा कठीणच गेला, पायऱ्यांची अडचण, आणि पुशेगावचं मैदान जवळ आलेलं, बैलाला पैरे होत नाही. चांगला बैल पळून सुद्धा जर बैलाला पैरे झाले नाही तर आपण पुशेगावचं मैदान खेळणार कसं, ही चिंता आमच्या सगळ्यांनाच होती नाही का, मित्रपरिवाराला वगैरे.
पायऱ्यात थोडंसं चुकाचुकी झाली तर थोडंसं शाब्दिक बोलणं व्हायचं मुलांना, पण कधी कोण नाराज झालं नाही. मग तोच विचार करून आम्ही काही करून म्हणलं यंदाच्या पुशेगावच्या मैदानात आपण सम्राटला फायनलला ठेवायचाच, हिंद केसरी करायचाच सम्राट. मग त्या नियोजनानुसार आम्ही पायऱ्याची सुरुवात केली. आम्ही भरपूर जणांना पायरे मागितले, पण बैल पळून सुद्धा पायऱ्याचं काय एवढं आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही. पण पडत्या काळात ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना आम्ही शेवटपर्यंत विसरणार तर नाहीच म्हणा. पण असंच पैरे करता करता आमचाच एक जवळचा बैल आहे, आम्ही दोन्ही बैलांना वेगवेगळे पैरे करून पुशेगावला जायचं ठरवलं. पण पैऱ्यांचं काय नियोजन होतच नव्हतं. मग आमची सगळ्यांची बैठक झाली. आम्ही एक विचार केला की आपण इथं तिथं पैरे मागण्यापेक्षा आहे ना, आपण आपलीच घरचीच गाडी जुळवून हाणायची. सगळ्यात पहिलं आम्ही बसून विचार केल्याच्या नंतर आम्ही सोन्याला सांगितलं, कारण ड्रायव्हर तो आहे. बैल पळाली तरी ड्रायव्हरच्या हातात असतं गाडी काढणं वगैरे, आणि एक बैल पळून चालत नाही, दुसरा सुद्धा त्याला साथ देणं हवाच. त्यामुळं सगळ्यांचा एक विचार झाला ना, आम्ही गाडी हाणायची ठरवली आणि आम्ही पुशेगावच्या मैदानात घरचीच गाडी जुळवली. घरची गाडी जुळवली, गाडी आमची 66 मध्ये लागली, गट काढला. त्या मैदानात सगळ्यांचं स्वप्न असतं आपण किमान गट तरी काढावं. आम्ही सुद्धा गेलो, आमचं स्वप्न होतंच की आपला बैल तिथं फायनलला राहावा. पण आम्ही गट काढला, आम्हाला समाधान वाटलं. सेमीची आम्हाला अपेक्षा बी नव्हती की आपण एवढ्या टाचक्या सेमीत राहील म्हणून. तिथं 1.5 छकड्याने आम्ही सेमी काढला आणि आम्ही तिथं गुलालाला पात्र झालो. त्यामुळे सगळ्यात मोठा आनंद तो आहे आम्हाला की घरची गाडी जुळवून आपण हाणली पैरे होत नसताना, आणि त्या गाडीने आपल्याला तिथं गुलाल घेऊन दिलाय. तसं बघायला गेलं तर फायनलचे बऱ्यापैकीचे मानकरी घरचे साजच आहेत. घरची साजच आहेत. म्हणजे पायऱ्याला अडचणी असल्यामुळं अडचणी असल्या ते घरचा पायरा हे करा. हो बरोबर आहे ना. आता तेजा सुद्धा इतका बैल पळतो, तो पण बैल आम्हाला त्याला सुद्धा अडचणी येत होत्या पायऱ्यासाठी. आणि सम्राटचं तर सम्राटचं महाराष्ट्राला माहिती आहे, सम्राट पळतो किती, सम्राटचे गुलाल आहेत वगैरे, तरी पण पायऱ्याला अडचण येत होती. भरपूर जणांना पैरे मागितले, पैरे नाही झाल्यावर मग शेवटचा आम्ही ठाम निर्णय घेतला की काही करून आपण घरचीच गाडी हाणायची. घरची गाडी हाणायचा विचार घेतला, पण तिने आम्हाला यश दिलं, तिथं नाराज केलं नाही. आमची गटाचीच अपेक्षा होती तशी, तिथं गट निघाल तरी आपण गुलालाच पात्र आहे. कारण एवढ्या मोठ्या मैदानात जे येतात त्यांची सगळ्यांची अपेक्षा एकच असते की आपण तिथं जाऊन गट तरी काढावं. कारण भारतातलं सगळ्यात मोठं पुशेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे. आणि त्या मैदानात जर आपल्याला शिवगिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला तर ते लय मोठ्याचं भाग्यच समजायचं आपलं ते. आता इथनं पुढं ह्याचं सम्राटचं नियोजन कसं असणार आहे? म्हणजे वरच्या पायऱ्यात दिसणार आहे का कसं काय? आता 100% वरच्याच पायऱ्यात. कारण काय झालंय, आता इथून आधी सुद्धा बैल पळत होता, पण पहिल्यांदा आपल्याला पायऱ्याला पळून सुद्धा लोकांनी पैरे दिले नाही. आता जसं आपण पुशेगावचं फायनल घेतलंय, पुशेगावचा गुलाल झाल्यापासून आपल्याला भरपूर पायऱ्यांसाठी फोन आलेत, सगळे वरचेच फोन आलेत. आपण वरच्याच पायऱ्यात 100% पाळणार. हा पण एक गोष्ट आहे की पडत्याच्या काळात ज्यांनी आम्हाला साथ दिली ना, त्यांना सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. त्यांना सुद्धा आम्ही संघ घेऊनच जाणार वरती. एक सम्राटला महाराजांचा आशीर्वाद लाभलाय, त्यामुळे तो बैल तिथं उजेडात आलाय, त्यामुळे तुम्हाला आता पायऱ्यासाठी फोन येईल. पण पैरे जे प्रॉब्लेम पहिले काय येत होते, म्हणजे पायऱ्याला काय कशामुळे पैरे हे होत होते? विषय काय आहे, बैल दोन्ही खांदी पळतो आणि बाहेरून पळतो पब्लिकनीच, पण तरी पण लोकांचं म्हणणं पण एवढं पब्लिकनं पळत असणारा बैल पण असून पण पायऱ्याला अडचण येत होते. कुठेतरी लोक म्हणायची बैल तोंडाला कमी येतोय किंवा उजव्या खांदाने पळतच नाही. आता पुशेगावचं तुम्ही जर बघता गट सेमी फायनल, तिन्ही खांदी बैल एकाच खांदाने पळलाय, उजव्याच खांदाने. आणि त्याला उजव्या खांदाने तसं भरपूर लोकांनी नावं ठेवली की हा बैल उजव्या खांदाने पळणार नाही असं तसं, पण आम्हाला माहिती आहे आमचा बैल दोन्ही खांदी पळतो. आणि त्यांनी सिद्ध पण करून दाखवलं. एकाच खांदाने त्यांनी तिन्ही काढले, गट काढला, सेमी काढला आणि फायनलला सुद्धा त्याच खांदाने पळाला तो. म्हणजे तिन्ही फेर उजव्या खांदीच पळवला. उजव्याच खांदी पळाला. ज्या खांदाला लोक नावं ठेवत होते ना, त्याच खांदाने त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे त्याच्यावर बोट ठेवलं की तो हे हा, करतोय. बोट ठेवलं की त्याला सुद्धा कळतंय की नाही का आपल्यासाठी काय केलंय काय नाही, नाही का. त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली, सोन्याने साथ दिली. कुठेतरी हे तिघांचे एक विचार जुळून आले ना, आम्ही फायनलला पात्र राहिलो तिथं. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. गणेश शिंदेमाळ. सम्राटची कसं जोडलं गेलाय? माझी पिकअप गाडी आहे.
1 वर्ष झालं आमचा त्याचा की संबंध इथं. पहिलं कुठलं मैदान होतं सम्राटला गाडीत भरून नेला काय? पहिलं मैदान 1 वर्षापूर्वी माळशिरसचं होतं. त्याच्यानंतर मैदानं चालू झाली, पण मी ज्या दिवसापासून त्या दिवशी सम्राटचा संघर्ष चालू होता. जाईल त्या मैदानात गट काढतच होता. आणि जे जोगवडीचं मैदान झालं त्यात त्यानं सम्राटनं 2 नंबर केला. तर त्या मैदानाविषयी काय सांगाल, कसं काय? गाडी चांगली पळाली, सेमी बी चांगला होता, चांगली नंदी सेमीत होती त्या जोगवडीचा, आणि तो आमचा 1 वर्षातला पहिला गुलाल होता. वर्षाचा पहिला गोल झाला. हा, बक्षिसाच्या रकमेचं मालकांनी काय केलं सांगा त्यावेळी? त्यावेळेस काय सगळं मलाच दिलं बक्षीस. त्यावेळेस बी तिथे काय वाटून घेतलं बैलांना, बाकीचं मलाच दिलं तिथं पण. मग त्यातनं म्हणजे एवढे दिवस तुम्ही त्या म्हणजे पिकअपच्या भाड्यासाठी थांबलेला, हो. एक मालकावरचा विश्वास, बैलावरचा विश्वास, बैलावरचा विश्वास. काय सांगाल त्याविषयी? बैल पळतच होता, फक्त बैल थोडासा मार खायचा पायऱ्या वाचूनच. बैलावर एक विश्वास होता की बैल आपल्याला एक ना एक दिवस चांगला दिवस दाखवणारच, त्यामुळे विश्वास पूर्ण बैलावर ठाम होता आमचा. आणि आता तो सम्राट फायनलच्या हिंदी केसरीचा गुलालाचा मानकरी झालाय, काय सांगाल? लय आनंद झालाय बैलाचा आम्हाला ही राहिल्यामुळे बैल, त्यामुळे काही विषयच नाही. मग काय भावना होत्या त्या दिवशी? म्हणजे आनंद भरपूर होता. त्याचा चढ उतार तुम्ही सगळं बघितलं? सगळं बघितले, चढ उतार बघितले, तर खालपर्यंत पळालोय पार. बैलांना माणसानं नकार पण दिला आम्हाला डायरेक्टच पायऱ्याला. म्हणजे ह्या ड्रायव्हिंग व्यतिरिक्त मैदानात तुम्ही त्याच्यावर जात होता सुट्टी? जात होतो सुट्टी, मी सुट्टी बी काय बैलाची मीच करतो. फक्त काल आमच्या मित्राने केली आहे का माळेगावच्या. दादा नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना तुमचं. संकेत शेटे, गाव आपलं? नसरापूर. नसरापूर. एवढ्या लांब येऊन आज सम्राटचा तुम्ही सत्कार केलाय, काय सांगाल? म्हणजे सम्राटशी कसं जोडलं गेलंय? तो आमचा घरचाच बैल असल्यासारखा आहे. जरी मालक ते असले तरी आमचं स्वतःच्या बैलासारखं त्याच्यावर प्रेम आहे. आमची आणि त्यांची 4-5 वर्षापासूनची मैत्री आहे. त्यांचा पहिला सूर्या पळायचा, त्याची आणि आमच्या हरण्याची गाडी पळायची, तेव्हापासूनचे आमचे संबंध आहेत 4-5 वर्षापासूनचे. ते आम्ही संबंध तसेच टिकून ठेवल्यात. आणि हा बैलसुद्धा आदतपणात आमच्या भागात पळायला यायचा. आपलं संपूर्ण सहकार्य सम्राटला असायचं लहानपणापासून. म्हणजे सम्राटशी कसं जोडलं गेलंय? पहिलं मैदान तुमच्या इकडं भागात बोरमध्ये झालेलं, त्याविषयी काय सांगाल? आम्ही पहिलं मैदान आमच्या इकडं वेल्हे तालुक्यात झालं, बागिनगर गावामध्ये. तिथं अक्षय धावले यांच्या पाखऱ्यासोबत बैलानं कडनी पळून 2 नंबर केला त्या मैदानात, गट सेमी कडनी काढून. म्हणजे तो पहिला तुमच्या भागातला पहिलाच गुलाल होता. आनंद कसा होता? आनंद म्हणजे त्याच्या आधी बैल इकडं राहिला होता पाटळीच्या मैदानामध्ये. त्यानंतर आपल्या तिकडं बैलांनी गुलालच चालू केलं. मी त्या मैदानात राहिला बैल आपल्या नियोजनात चांगला. तेव्हापासून सगळं काय असेल ते आम्ही एकमेकांना विचारूनच नियोजन करायचो. म्हणजे तुमचा बोरचा भाग हा सम्राटसाठी लकी आहे, काय सांगाल? त्या तिकडं आला की बैल सांगून राहायचाच. म्हणजे आदतपणात तिकडं 7-8 फायनल घेतल्या, 7-8 गुलाल आहेत बैलाच्या. त्यातलं कुठलं मैदान म्हणजे तुम्हाला असं? ते बागिनगरचं एक मैदान, परत वरती वेल्ह्यात आंतरोलीमध्ये एक मैदान झालं. तिथं पण बैलांनी कडनी पळून 2 नंबर केला त्याच बैलासोबत, पाखऱ्यासोबत. पाखऱ्यासोबत? हा म्हणजे पाखरे आणि सम्राटची गाडी आदतपणात चांगली पळायची, चांगली पळाय राहायची जायची. आणि नंतर मग त्यानंतर कुठलं मैदान? त्यानंतर बोरला फायनल केली. त्यानंतर इकडं खंडाळा, अशी झाली 7-7 मैदानं झाली आदतपणात राहिला. त्यानंतर दात लावला 3 महिने, काय बैल बाहेर नव्हता काढला, बसूनच ठेवला होता 3 महिने दात लावल्यावर. त्यानंतर पायऱ्याच्या अडचणी, दात लावल्यावर पायऱ्याला लय आम्ही चांगल्या चांगल्या लोकांना फोन केले, पण कोणी बैल दिले नाहीत. वेटिंगला ठेवायचे, देतो नाही कोण म्हणायचं नाही डायरेक्ट. पण बैलाला लय अडचणी आल्या पायऱ्याला. आम्ही सगळ्यांना कोण नाही असं की आम्ही फोन नाही केला, पण भरपूर अडचणी आल्या पायऱ्याला. एवढं आतून बाहेरून पब्लिकला पळतोय तरी पण पायऱ्याला अडचणी येतात. आता काय, ज्याला त्याला वाटतं आपला बैल 1 नंबरात पळवा, गुलाला जावा. मोठे बैलवाली काय बैल अजूनपर्यंत काय देत नाहीत, वेटिंगलाच ठेवतात. देतो उद्या, देतो आज. त्यांच्या वासराला पहिला बैल द्या म्हणतात, आणि नंतर मग तुमच्या बैलाला बैल देतो, असं आडून धरतात. पण बैलाने सिद्ध करून दाखवलं. बैलाने त्यानंतर मोरगावला 5 नंबर केला ओपनला, तिथं राहिला. 60 मैदानं गटच काढत होता. प्रत्येक मैदानाचा खर्च बघायला गेलं तर 8-10 हजाराच्या खाली खर्च नाही. पण बैलांनी तिथून गुलाल चालू केला.
एक वर्षाचा संघर्ष संपवला बैलाने. त्यानंतर जोगवडीला 2 नंबर केला आदतच्या मैदानात. आणि त्यानंतर ज्या घरात ट्रॉफी आहेत त्याविषयी काय सांगाल, कुठल्या कुठल्या ट्रॉफी आहेत त्या? त्या ह्या खंडाळा साईड, लोणंद, परत आमचा बोर तालुका, वेल्हे तालुका, ह्या अशा 1-2 मैदानं बैल सगळीकडे राहिलेला आहे आदत असताना. आणि त्यानंतर आता दुसरा चौसा. त्या दिवशी सम्राट फायनलला राहिला, त्या आनंद कसा होता? म्हणजे तुमच्या टीमचा बाबा आपल्या मित्राचा किंवा आपलाच? आनंद म्हणजे बैल फायनलला राहिला त्या दिवशी आमचं मनच डोळे भरून आले. आम्हाला एवढा आनंद झाला काय म्हणजे शब्द. कारण तो सेमी पण चांगलाच होता, बैल पण सगळे चांगलीच सगळे होते. बैल पुसेगावच्या मैदानात गट गावणं पण सोपं नाही. त्या मैदानात सुट्टा सेमी पास केला, तिथेच आम्हाला 1 नंबर केल्यासारखा आनंद झाला. फायनलला जे थोडस 19-20 झालं, हा फायनलला ते काय होत राहतं चालायचं. पण शेवटी जो पुसेगावचा गुलाल आहे तो कपाळ माती लागलाय. सेवागिरी महाराजांचा गुलालासाठी लोकांच्या पिढ्या गेल्या, पण आम्हाला बैलांनी करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. त्यांचे वडील 30-40 वर्ष झालं ते मैदान, त्यांच्या जन्माच्या आधीपासून मैदान बघायला जाते. त्यावेळेस काय बैल नव्हती, आवड होती त्यांना शर्यतीची, पण मुलांनी आणि बैलांनी त्यांचा नाद पूर्ण केला. पुसेगावला फायनल घेतलं. काय सांगाल, फायनलला कितव्या तासावर गाडी होती? फायनलला आमची गाडी 2 नंबर तासावरती होती, मथुर 1 नंबर तासावर होता. आम्ही शेजारी पडलो, म्हणजे त्या जोट्यातच पळल्यासारखं झालं. आम्हाला मथुरसोबत पळायची इच्छा. म्हणजे मथुर सोबत आता सम्राट दिसणार. हा दिसणार. आता राहुलबाईंपर्यंत ही मुलाखत तुम्ही पोचवा, ते ऐकतील, ते गरिबाला बैल देतात. म्हणजे ते नाराज करतच नाहीत. म्हणजे जर बैल पळणार असेल हा तर ते बैल देतातच. 100% जो बैल पळणार आहे त्या बैलाला ते कधी नाही म्हणत नाहीत. आणि 100% मथुरसोबत आमची पळायची इच्छा आहे, ते नक्कीच पूर्ण करतील. मथुरबद्दल आणि राहुलबाईबद्दल सांगायचं म्हणजे, मथुर 2018-19 पासून आम्ही बघतोय बैल 8 वर्ष बैलाला चालू आहे. बैलाने अजूनपर्यंत 1 नंबरमध्येच पळतोय. मुंबईमध्ये बिंजोडचा काळ, त्यानंतर 4 वर्षानंतर बैल घाटावरती आला. बैलांनी घाटावर सगळे पुसेगाव, पेडगाव, कोरेगाव प्रत्येक मैदानात सलग 2-2 वेळा बैल राहिला आहे. तेवढ्यात त्याच्या वयाचा बैल अजूनपर्यंत म्हणजे एवढा 1 नंबरात, पहिल्यापासून आदतपासून ते आत्तापर्यंत 8 वर्ष सलग 1 नंबरात पळतोय. त्याच्या एवढा 1 नंबरात बैल अजून त्याच्या वयाचा तर कुठला पळत नाही आत्ता तरी. काका काय सांगाल, कसा नाद लागलेला आहे तुम्हाला? नाद म्हणजे हा मुलांपासून नाद तयार झाला. मला ने 2-4 वर्षात घरी बैल तयारी केली, त्याच्या ह्याच्यावर नाद लागलेली. याआधी तुम्ही पुसेगावची शर्यत बघायला जात होता. शर्यत बघायला जाण्याचा माझा काळ म्हणजे 25 ते 30 वर्षाचा आहे. 25 ते 30 वर्ष. हम्म. तेव्हा कुठली बैल होती तुमच्या ह्याच्यात? पहिली जुन्यातली बैल म्हणजे आता ही आता चालू जी आहेत ना, चालूतला एकही नव्हता. जुनी म्हणजे कसं आहे, चालू आवताची बैल 2 दिवस सोडली की मैदानात म्हणलं तरी पळत होती. छकडे पण वेगळ्या होत्या, छकडं म्हणजे असं मोठ्या गाड्याच, पल्लं पण मोठं होतं. पल्ला मोठा असायचा. कुठली शर्यत त्या आठवणीतली बाबा ती माझ्या लक्षात आहे? आता ती हरियाणाऱ्या म्हणून चिनी बैल होती का नाही. हरियाणाऱ्याची जोडी. हा आज सम्राटनं तुमच्या त्याच मैदानात, तुम्ही ज्या मैदानात बघायला जात होता त्याच मैदानात आज सम्राटनं गुलाल घेतलेला आहे फायनलचा. काय सांगाल? फायनलचा म्हणजे बघायला जात होत तेव्हापासून आपल्याला एकच वाटायचं, एक ना एक दिवस आपल्या घरची इथं गाडी पडली तरी आपल्याला पुष्कळ झालं. मग आता तीच गाडी पडली, फायनलला सम्राट राहिलाय. काय सांगाल सम्राट विषयी? सम्राट म्हणजे हा घरचा आमचा म्हणजे एक घरातील हेच आहे, एक हा. चौथा म्हणायला लागेल. काय सांगाल सम्राट विषयी अजून? म्हणजे फायनलला जाताना काय वाटत होतं? म्हणजे सेमी पास झालेला. सेमी सुद्धा मी बघायला नव्हतो गेलो. जिथून सुटला तिथंच मी बसलेलो होतो. तिथं सेमी काढलेला समजला, तिथंच आनंद अश्रू डोळ्यातून व्हायला लागला. म्हणजे ते एवढ्या दिवसाचे, म्हणजे तुम्ही 25 ते 30 म्हणजे मी वर्ष, जे काय श्रम केलं त्याचं त्यांनी फळ मला दिलं. म्हणजे 25 ते 30 वर्ष तुम्ही जी इच्छा मनात बाळगली ती त्यांनी ती कम्प्लीट झाली. 78ला पूर्ण केली त्यांनी. एवढं वर्ष म्हणजे आपलं वाटत होतं, म्हणजे ती वस्तू पण लागायला, दावणीला आपल्याला लागायला लागते. नाही, वस्तू बी तशा दोन्ही बी वस्तू आपल्याला म्हणजे लाभदायकच आहेत आणि ती
जाईल तिथं कधी त्यांनी नाराज नाही केलं. एक म्हणजे तुमच्या खास शब्दासाठी, वडिलांच्या शब्दासाठी पोरांनी पण कष्ट केलेले आहेत. हा म्हणजे तुमचं जे मनात जी इच्छा होती ती इच्छा मुलांनी होती पण ती complete मुलांनी केली. आणि या दोन्ही बाळांनी बी पुरी केली म्हणा काय हरकत नाही. मग काय सांगाल म्हणजे मुलांविषयी काय सांगाल, म्हणजे तुम्ही एक इच्छा बोलली हा ती ते तुमच्या म्हणजे त्यांनी सत्यात उतरवली, हा म्हणजे घरच्यांचं पण फळ या कामाला. म्हणजे सर्व घरातल्या अख्ख्या कुटुंबाचं सर्वांचं प्रेम असल्यामुळं त्या प्रेमाचं फळ त्यांनी आम्हाला यंदाच्या पुशेगावच्या मैदानात दिलं. सम्राट बरोबर मैदानात कोण कोण असते घरात, म्हणजे बाकीचे जे माणसं असतात सुट्टी करायला माणसं, परत म्हणजे आता ते आपला कसं आहे, मैदानात अशी परिस्थिती असती की मग घरून जाणारी 2च मुलं असतात. बाहेरनी आली 2 तर ठीक, नाही तर मैदानात 2 नाही तर 3 माणसावर आम्ही मैदान खेळतो. मैदानात अशी जास्त माणसं नसतात. बैल बी शहाणी असल्यामुळं ज्या वेळेला गट पास होतील ना, ज्या वेळेला फाटी पास, बैल अशी लई लांब बी जात नाहीत, बैल अशी आदरात नाही राहतात. म्हणजे तुम्ही त्याला लहानपणापासून तसं वळण लावलेला तर त्याचा फायदा आपल्याला आता चालवला झाला. आणि जे म्हणला तुम्ही 2च माणसं असतात घरातली, हा म्हणजे नक्की काय होतं म्हणजे माणसं वाढली तरी बी त्यांचा त्रास नसल्यामुळं माणसं वाढली तरी बी काय नाही, आणि 2 माणसं जरी असली तरी ती मैदान खेळायची त्यांची तयारी अशा पद्धतीवरती चालतात. माणसं त्या दिवशी तुमच्यावर कमी होती हा आणि त्याच म्हणजे लॉट मध्ये एका वेळी 10 गट जातात किंवा 15 जातात, पण अशी सिच्युएशन आलेली की सम्राट पण त्याच लॉट मध्ये होता आणि आणि सूर्या पण त्याच लॉट मध्ये होता. मग नंतर म्हणजे ती एका गटात जायची वेळ आली त्यावेळेला माणसाची तुटवडा पडला. ते अशी- कसं हँडल केलं, म्हणजे तुम्ही आता म्हणजे मुलांना कसं सांगितलं की बाबा माझ्या असं असं मुलांना एकच सांगितलं की बाबा आता तुम्ही 2 जणी आहे, बाहेरची 1-2 जणी घ्या आणि एका एका बैलाबरोबर 2-2, 3-3 असले तरी आपली बैल कव्हर करतील. ह्या ह्या पद्धतीवर. सम्राटच्या गटात आणि सूर्याच्या गटात किती गटाचा गॅप होता, कसं काय? आता शो 66 मध्ये पडला हा आणि सम्राट 72 मध्ये पडला. 72 मध्ये, हा. पण ते एकाच ह्याच्यामुळं म्हणजे धावपळ झाली, पहिला सोडून येतो तर दुसरा गट सुटला, असे ह्याच्यात पळापळी झाल्यामुळं वाईच धावपळ झाली. पण बैल शहाणी असल्यामुळे आपल्याला अडचण नाही पोचली. पण सूर्याला पकडायला सम्राटला पकडायला तुम्हीच असाल. सम्राटला पकडाय म्हणजे गटपास होताना मीच पुढे हा. होतो, ती बी शांत उभा राहिल्यानंतरच जवळ गेलो. असा तर आपल्याला धावपळ होती का वयाच्या मनाने. पण ते तुम्हाला दिसलं तर नंतर पण त्याला कळलं असं की बाबा. त्याने ते समजून घेतलं आणि तो शांत उभा राहिला. आणि ह्याच्याबरोबर सोन्या ड्रायव्हर होते आपले, हा काय सांगाल त्यांच्याविषयी? आता सोन्या ड्रायव्हर म्हणजे आमच्या घरातले का, तर तो असा छोटा दिसताना दिसतो, लोकांना वाटतं की ही ड्रायव्हर आता गाडी कसा चालवेल, पण त्याच्यावर आता असा विश्वास आहे की तो कधीच आम्हाला अंतर देणार नाही. आता काय सांगशील, मालकांचा एक तुझ्यावर विश्वास आहे, त्या विश्वासाबद्दल काय विश्वास सांगशील? म्हणजे आम्ही जोगोडीच्या मैदानात राहिलेलो तेव्हापासून मामाची इच्छा होती की पुष्यगावला ह्या वर्षी राहायचं, पण काही पायऱ्यामुळे काय अडचण येत नव्हत्या. मामाचा विश्वास तर लय, मामाचा पुष्यगाव जवळ आले, नियोजन तर काय होईना आणि राहायचं होतं पुष्यगावला. मामाची इच्छाच होती बैल सम्राट पुष्यगावला ठेवायचा. त्यांची पण एक इच्छा पूर्ण झाली, तुझी पण एक इच्छा हो, पूर्ण माझी झाली. इच्छा पूर्ण झाली, मामाची इच्छा म्हणजे सगळं. मामा ह्या वर्षी काय बी करतो, सोन्या ह्या वर्षी पुष्यगावचा मला गुलाल दे, आम्ही मामाला ते दिला. एक म्हणजे पुसेगावच्या फायनलचा अनुभव कसा होता सांग जरा. फायनलचं म्हणजे आपण पहिल्यांदाच राहिलो एवढ्या मोठ्या मैदानात, ते भारी वाटत, मनात ती धाकधूक लय होत होती की काय एवढ्या मोठ्या मैदानात राहायचं म्हणजे काय जोक नाही. काय दागदुग होती, शेजारची एक मोठी हा, गाडी अंगावर होती. हो मोठी होतीच की, ह्याच्या आधी बी जोगवडीच्या मैदानात शेजारी मथुर लागलेला माझ्या शेजारी, तेव्हा बी दागदूक होतीच की एवढ्या मोठ्या बैला शेजारी गाडी हाना भेटते म्हणजे ती पुण्य यायचं आपली. काय सांगशील त्या बिनजोडचा बादशाह आहे, हा. त्याविषयी काय सांगशील त्याच्याविषयी? इंदोरचा भाषाचा आहे मथुर म्हणजे काय, घाटावाला तरी नावच, मुंबईला गेला तरी नावच बैलाचं. मग त्याच्या जोट्यात आता सम्राट, आता कारण थोडंफार नियोजन तुझ्याकडे पण येत असेल ड्रायव्हर म्हणून, येतं की नियोजन. आता काय राहुलाची इच्छा असेल तर पळूया. तुझी पण इच्छा आहे का त्या माझी गाडीवर माझी बसायची? इच्छा आहे की बैल आपल्याला हाना भेटायला पाहिजे. आता कसं काय नियोजन असणार आहे सम्राटचं पुढचं? आता कसं काय, आता मामाच नियोजन करणार, कसं काय मामाचं सगळं नियोजन म्हणजे मामाच नियोजन करतो. आपण मामा म्हणतो असा सोन्या बैल आपल्याला असं असं नियोजन होते,
काय करायचं, मग विचारपूस करायची सगळ्यांवर, मग करायचा पायरा तो. गट काढून सेमी सुट्टा काढून फायनलला राहिलो, याच्या इतका आनंद दुसरा कोणताच नाही. ही गोष्ट आमचे मित्र आहेत वरचे जाकण गावचे, ते पण तिथं सगळे हजर होते. आणि ज्यावेळेस बैलांनी सेमी पास केला त्यावेळेस त्यांना कळलं, ते डायरेक्ट गुलालाचे ठिकाण घेऊन आले. गुलाला आम्ही पोत्याने तिथं गुलाल उडावला. याचा आनंद अजून काय, सगळ्यांचं प्रेम हे कसं एका आयुष्यभराची आठवणच झाली म्हणजे आठवणच झाली. म्हणजे पहिला गुलाल. गुलाल. आणि कसं होतं, हे कोणाचं एकाचं काम नाही. जेव्हा तुमची सगळी जवळची तुमचे एकत्र असतात ना, मॅनपॉवर तुमची सगळ्यांचा सपोर्ट भेटतं, तेव्हा कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही काही करू शकता, फक्त तुमचं सगळ्यांचे विचार एक पाहिजे, तेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकता. एवढं संघर्ष करून आता मगाशी सांगितलं, जगुनानांचं सांगायचं झालं तर कसं, जगुनानांची पिकअप आहे. पडत्या काळात कोण कोणाला साथ देत नाही. माणूस पण काळ माणूस बघून- तो वर्षभर थांबला, वर्षभर थांबला. काय पैशासाठी होतं? वर्षभर थांबला. आज आपण एका संघ गेलोय, एक भाडं राहिलं, 2 भाडं राहिलं, तिसऱ्या वेळेस माणूस जवळ यायला काचकूच करतो. पण एकमेव जगुनाना असा माणूस होता की बैलाची सुट्टी पण तेच करायचे आणि स्वतः धीर सुद्धा द्यायचे. काय नाही, हे झालंय, आपण पुढच्या मैदानात बोलू नाही का, पुढच्या मैदानात बघू आपल्याला यश भेटेल. वाईट वाटायचं सगळ्यांना की आपण जगुनानाला पैसे द्यायचे, पण त्यांनी कधी पैशाचा विषय नाही काढला. एक बैलावरचं प्रेम आणि जी मैत्रीतला जिव्हाळा, ह्याच्यानुसार त्यांनी पण शेवटपर्यंत साथ दिली. अशी जीवाभावाची कट्टर माणसं भेटली, त्यांनी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला, ह्याचा आनंद आहे आम्हाला. आणि ही आम्ही कधीच सोडू शकत नाही. ही आमची एकी आहे ना, ही शेवटपर्यंत आमची एकीच राहील. आणि सम्राटनं तीच एक घडवून म्हणजे घडवून- बांधून घडवून. ठेवली अजून. म्हणजे सम्राटला कसं, सम्राटला सुद्धा कळतंय की आपल्यासाठी एवढं करतायत, त्यामुळे त्याने आम्हाला लय मोठं, आमचं भाग्य आहे की आम्हाला पुशेगावचा गुलाल भेटला. हे सम्राटनी, सोन्याने आणि तेजाने आम्हाला करून दिलं. या त्रिकुटाचं आभार जेवढं मानले तेवढं खूप कमी. खूप आभार. त्या दिवशी तिथं सुद्धा आम्ही ह्या त्रिकुटाचं एवढं म्हणजे तिथं सुद्धा बाईट दिली नाही का, संध्याकाळची सोन्या बक्षीस द्यायला गेलेला. सगळ्यांची उत्सुकता होती, सोन्या बघायचा होता, पण अंधार पण खूप झालेला आणि बक्षीस घ्यायला सोन्या गेलेला. सोन्या त्यांना बघायला भेटला नाही. पण त्याची मूर्ती लहान असल्यामुळं मोठी लहान कीर्तिमान. त्याचं कसं आहे, सगळ्यात कमी वयातला ड्रायव्हर येतो, त्याने सुद्धा संघर्ष खूप केला. आमची जशी सम्राटची इच्छा होती तशी आमची ही पण इच्छा होती की सोन्या तिथं फायनलला राव, हिंद केसरी व्हावं, आणि ते स्वप्न त्याने माझं पूर्ण केलं. या त्याची दोघांनी मागच्या पण- वर्षीच इच्छा होती, हा. त्यामुळे तो गटाला गाडी बसवत होता, पण सेमीला कुठेतरी त्याचं हे होत होतं. हा, पण ह्या वर्षी त्यानं गाडी हे करून गाडी बसवून फायनलचा गुलाल घेतला. त्याच्या शरीर यष्टीवरनं पण वाटत नाही की बाबा की हा शर्यतीचा बैल असेल किंवा हो 100%. त्याला पाहून सुद्धा कोण म्हणत नाही की हा बैल एवढा पळत असेल किंवा हा एवढ्या गतीचा बैल आहे. पण बैलाची गती, बैल जेव्हा पळायला लागतो ना त्यावेळेसच बैलाची गती कळून येते. आणि आतून बाहेर असल्यामुळे काही टेन्शन काहीच नाही. आम्ही उलट कड लागली तरी लोक नाराज होते, पण आम्ही नाही, आम्ही खुशच असतो. कारण आम्हाला काही फरक पडत नाही, आत लागू किंवा कडेला लागू, कुठून लागन तिथून आमची पळायची तयारी असते. लोक काचकूच करतात आपण चिठ्ठी बदलू असं तसं, आमचं नाही. आम्हाला कुठली पण चिठ्ठी भेटली आमची तिथं तयारी असते पळायची, कारण आम्हाला तेवढा विश्वास आहे. मैदानाविषयी काय सांगाल, कसं म्हणजे मैदान पार पडलं? मैदानाचं सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी म्हणजे चिठ्ठ्या काढल्यापासून कसं सांगा, म्हणजे पहिरेच उघडकीस झाले. पहिले आता कसं ह्या वर्षी त्यांनी एकच चिठ्ठीचं नियोजन केलं, हे चांगलं आहे. कारण कसं आहे, गोरगरीब जी जनता आहे, आता चिठ्ठ्या असतात, मग ती हिथं नाही तिथं कुठला तरी एक गरीब एका गटात कुठं तरी गट काढू शकतो, तिथं पण मोठ्याची चिठ्ठी लागते. मग ह्यावेळेस त्यांनी जे केलं ना ते लय योग्य केलं. एकच चिठ्ठी, जिथं लागन तिथं बैलांचे फोटो वगैरे सगळं लावलं आणि तिथूनच पळायचं. त्यामुळं कसं गरिबांना सुद्धा चान्स भेटले. कसं नियोजन झालं, निकाल कसे दिले गेले काय सांग? नियोजन पण चांगलं होतं, मॅनपॉवर चांगली होती त्यांची, आणि सेवागिरी महाराजांचं म्हणल्यावर तिथं चांगलंच होणार. निकाल सुद्धा व्यवस्थित दिले, कुठल्याच प्रकारचं काहीच चिडी नाही, काय नाही. तिथं चिडी तर होतच नाही म्हणा, कारण भारतातलं सगळ्यात मोठं मानाचं पहिलं मैदान आहे ते. आणि विशेष म्हणजे जे पब्लिक ची बैल होती, म्हणजे इकडनं एक नंबर बैलांना पळण्यासाठी परत त्यांनी काही राखीव तास सोडले. तास सोडलेले होते, एक तास सोडलेले होते, कारण पब्लिकला सुद्धा बसायची चांगली सोय केलेली, बॅरिगेट होते, परत बसायला बनवलं होतं त्यांनी, चांगलं स्टेडियम टाईप बनवलेलं होतं. त्यामुळं गर्दीचा काही विषयच नव्हता. आणि जरी कडेला गर्दी झाली
तरी बॅरिगेट लावलेले होते न तास सोडलेले होते त्यांनी कडच्या बैलांसाठी आहे ना. त्यामुळे ते पण म्हणजे जे पब्लिकला हा 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 पब्लिकला पळणाऱ्या बैलांना सुद्धा काहीच त्रास नव्हता, कारण ऑलरेडी एक एक तास सोडूनच होतं, त्यामुळे काहीच अडचण नव्हती. एक नंबर मैदान झालं. मामा आता काय सांगाल, सम्राट कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळताना दिसेल काय? आता सम्राटला पहिरे मोठे येतात, फोन येतात सगळ्यांचे. आणि आता नियोजन चालले 25 तारखेचं सासवडला पळणार आहे. पहिऱ्याचं अजून 1-2 पहिरे चालू आहेत नाही का, फोन चालू आहेत. त्यातला कुठला तरी नवीन चेहरा घेऊन आम्ही तिथं पळणार आहे, पण टॉपमध्येच. म्हणजे टॉप मधला नवीन चेहऱ्यासोबत आता सम्राट पळताना दिसणार आहे. धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं सम्राट गुलालात राहो. धन्यवाद.